नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तुमची जर बाही वर जात असेल, वर खेचल्यासारखी होत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर पहा, बाही आपण आज घेऊ ही 5 ते 6 इंचाची 6 इंचाची बाही घेऊ। तर बाहीची उंची इथं मी 7 इंच घेते। पहा, बाही 6 इंच घेतली आहे, त्यामध्ये 1 इंच मार्जिन मी मिक्स करून 7 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं। ठीक आहे, अजून एकदा असंच आपण 7 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि ही एक लाईन ओढून घ्यायची। या पद्धतीने 7 इंच। आता तुमची बाही जी आहे ती वर गेल्यासारखी का होते, तर त्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे कॅप हाईट। इथली कॅप हाईट जी आहे ती तुम्ही जर कमी घेतली तर इथं जो कपडा आहे तो पहा जास्त शिल्लक राहतो आणि तो परत आपला कपडा ऍडजस्ट होण्यासाठी वरती सरकतो, त्यामुळे तुमची बाही वर सरकते आणि तिथे परत चुन्या पडतात। आणि पहा, कॅप हाईट जास्त सुद्धा घेतल्यानंतर इथला कपडा जो आहे एकदम जास्त, तुम्ही जर कॅप हाईट घेतली उंचीनुसार, जर तुम्ही कॅप हाईट नाही घेतली तर इथला कपडा जो आहे तो कमी झाल्यामुळे सुद्धा बाही ओरवडल्यासारखी होते अशी, आणि त्यामुळे सुद्धा बाहीमध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो। जर कॅप हाईट कमी घेतली आणि इथला कपडा जर आहे तो जास्त राहिला तर हा कपडा इथला पुढे येतो आणि ही बाही जी आहे ती इथला वरती असं वर येते, तर ते सुद्धा पहा दिसायला चांगलं दिसत नाही। तर असे हे 3 प्रॉब्लेम आपले बाहीमध्ये तयार होतात। तर ते पहा होऊ नये यासाठी आपण या पद्धतीने कटिंग करायचं आहे। कॅप हाईट आता 6 इंचाची बाही आहे, तर यामध्ये आपण कॅप हाईट घ्यायची 3.5 इंच। तर पहा, खूप कमी सुद्धा 2.5 इंच वगैरे कॅप हाईट घेऊ नका, नाहीतर बाही हळूहळू वर सरकते। प्रत्येक बाहीसाठी तुम्ही 2.5 इंच किंवा 3 इंच अशी कॅप हाईट नाही घ्यायची। तर इथं 3.5 इंच मी कॅप हाईट घेतलेली आहे। किती घेतली? 3.5 इंच। बाहीला आकार देण्यासाठी इथं मी घेणार आहे 1 इंच। मुंडा घेर 8। आता इथं जो काही तुमचा मुंडा घेर असेल तो टाका, कारण माझा जो इथं मुंडा घेर आहे तोच मी इथं घेतलेला आहे, म्हणजे जे माझ्याकडे ब्लाउज कटिंगला येतं त्यानुसारच मी इथं तुम्हाला कटिंग दाखवते। आणि ही तिरकी लाईन ओढायची। आता लहान साईज असेल तर लहान मुंडा येईल, मोठी साईज असेल तर मोठा मुंडा येईल, जसं तुमची साईज असेल त्यानुसार इथं हे चेंज होईल। फक्त हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे, हीच मेथड जी आहे ती वापरायची। इथून सेंटर करून घ्यायचा। पहा, बाहीला सुद्धा आकार जर व्यवस्थित नाही आले तरी सुद्धा पहा बाहीमध्ये प्रॉब्लेम येतात। असे 4 भाग मी तयार करून घेते। समसमान आपले हे 4 भाग जे आहेत ते तयार झालेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता। आता आकार कसा द्यायचा? बाहेरून जर आकार दिला ना तर बाहीमध्ये पहा घोळ येण्याचा प्रॉब्लेम येतो। इथे जो आहे तो घोळ येतो, तर तो घोळ येऊ नये म्हणून आपण जी मी इथं ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या। तर बाहीला आकार देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जी काही मुंड्याची लाईन आहे त्याचे 4 भाग करून घ्यायचे। 4 भाग केल्यानंतर इथून अर्धा इंच हा दुसरा पॉइंट मी असा अर्धा इंच वरती नेला आणि हा तिसरा पॉइंट अर्धा इंच असा खाली आणायचा। तर पहा, हे 3 पॉइंट जे आहेत ते या पद्धतीने आपल्याला सर्वात पहिल्यांदा घ्यायचे। तर आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया, पुढचा जो आकार असतो तो तयार करून घेऊ। पानाचा आकार जर तुम्हाला जमत नसेल तर पहा, मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही पानाचा आकार तयार करा। खूप छान असा पानाचा आकार जो आहे तो तयार होतो। या 1 इंचापासून या सेंटरवर असं आणायचं। पहा, इथून मी असं सेंटरवरती आणलं आणि
हा आकार पहा या पद्धतीने इथे असून जोडायचा. आपोआप जसे तुम्ही पॉइंट जोडत जाल ना तसा आपला पानाचा आकार जो आहे तो तयार होतो. तुम्हाला कुठेही असं परफेक्ट आकार देण्यासाठी वेगळी ट्रिक काही वापरायची गरज नाही. हे फक्त पॉइंट दिलेले आहेत ते जोडत जायचे. हा पहिला पॉइंट आहे, याच्यावरती पाव इंच घ्यायचं. आणि हा तिसरा पॉइंट आहे, याच्यावरती सुद्धा एक पाव इंच, फक्त 2 लाईन एवढं आपल्याला हे पॉइंट जे आहेत ते वरती घ्यायचे. आणि इथून हा आकार 1 इंचाच्या पॉइंट पासून पहा असा मी या अर्धा इंचावरती आणला आणि असा. तर मी कुठे जोडलाय पहा, याच लाईन वरती आणून जोडलाय. डायरेक्ट या फिटिंगच्या पॉइंटवर आणून नाही जोडला. इथे जरी जोडला तर इथं जो पहा घोळ येतो त्याचं कारण तुमचं तेच आहे. डायरेक्ट तुम्ही असं ह्या फिटिंगच्या पॉइंट पर्यंत आणून जोडता. कसं जोडता हे मी तुम्हाला दाखवले पहा. हा जो आकार आहे तो तुम्ही हो का या पद्धतीने जोडता. तर तसं न जोडता हा पॉइंट मी आता तुम्हाला जो समजावून सांगितला आकार देण्यासाठी तसं तुम्ही घ्यायचं आहे. ही जी लाईन आहे या लाईन वरतीच आतल्या आतच तुम्हाला हे जे आकार आहेत ते द्यायचे. म्हणजे पहा बाहीचे आकार तुमचे अजिबात बिघडत नाहीत आणि इथे सुद्धा तुमच्या घोळ येत नाही. तर पहा इथून जर आकार तुम्ही डायरेक्ट दिले तर इथं कपडा शिल्लक राहतो आणि आपोआपच घोळ तयार होतो. तर ही ट्रिक आहे आपली बाहीला आकार देण्याची. 6 इंच दंड घेर आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि याच्या पुढे सुद्धा हे 1.5 इंच मार्जिन. आपण मार्जिन घेतलेलं नव्हतं तर ते मार्जिन मी इथं मिक्स केलं आणि हे असं जोडून घेऊया. इथे आता अर्धा इंच डाऊन करायचं. आपण मुंड्या ब्लाऊजचा जेव्हा आपण ब्लाऊजचं कटिंग करतो त्यावेळेस पहा मुंड्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने डाऊन करतो. तर बाहीमध्ये सुद्धा आपल्याला ते डाऊन करायचंय. या पद्धतीने इथे मी हे डाऊन केलं. तर हा झाला आपला परफेक्ट बाहीचा डायग्राम. तर हा आकार जो आहे तो पुढे आल्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा जास्त झाल्यामुळे सुद्धा ही बाही जी आहे ती अशी वर सरकते आणि नाही वर जर गेला तर हा भाग पुढे येतो आणि हा भाग कमी दिसतो. हा भाग पहा असा दिसतो. या पद्धतीने ब्लाऊज घातल्यानंतर दिसतो. हा भाग असा वरती आणि हा भाग पुढं. तर पहा हा प्रॉब्लेम आला ना तर ते बाही पुढे आली की बाहीचं फिनिशिंग जे आहे ते एकदम बेकार दिसतं, म्हणजे व्यवस्थित दिसत नाही. आणि ही कॅपफट इथे मी 3.5 इंच घेतली, ती सुद्धा तुम्ही जर 4 इंच घेतली या बाहीमध्ये तरी सुद्धा इथलं अंतर कमी राहिल्यामुळे आपोआपच हा भाग वरती खेचला जातो. तर म्हणून सुद्धा ही बाही तुमची अशी वर खेचल्यासारखी जाते, वर हळूहळू वर जाते. आणि पहा हेवी साईज असते, जेव्हा दंड मोठे असतात त्यावेळेस सुद्धा बाही जी आहे ती वर अशी खेचल्यासारखी म्हणजे वर जातेच. जेव्हा पहा मोठ्या साईजमध्ये दंड मोठे असतात त्यावेळेस छोटी बाही कटिंग करतो आपण त्यावेळेस हा प्रॉब्लेम क्रिएटच होतो. कारण ती साईज हेवी असल्यामुळे त्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावंच लागतं. तर अशा पद्धतीने परफेक्ट ड्राफ्टिंग इथं मी बाहीचं दाखवलंय. बाहीला ज्यांना आकार द्यायला जमत नाहीत त्यांना सुद्धा इथं परफेक्ट आकार जमतील अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.